8,00,000 रुपये, 5,00,000 रुपये, 3,00,000 रुपये हे आमच्या महिलांना त्या ठिकाणी मिळत आहेत। आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1,500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत। लखपती दीदी म्हणजे जी महिला वर्षाला 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते, एकदा 1,00,000 रुपये कमवून नाही, दरवर्षी 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला पण लखपती दीदी बनतो। अशा प्रकारे आमच्या 1 कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे। त्यामुळे आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशन मध्ये कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला, जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे। नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण आत्ताच लाईव्ह ऐकले आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता लखपती दीदी बनवणार आहेत। आपले मुख्यमंत्री साहेब, आपले देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी नियमित लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, जुलैपासून तर आतापर्यंत ज्या बहिणी नियमित लाभ घेत आहेत आणि ज्या बहिणी पात्र आहेत अशा बहिणींना आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब लखपती दीदी बनवणार आहे। तर त्याचा काय क्रायटेरिया आहे, तर ज्याप्रमाणे ही योजना केंद्रात होती, म्हणजे केंद्र सरकारकडे, म्हणजे आधी मोदी साहेबांनी ही योजना राबवली होती, आता तीच योजना फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात पण आणलेली आहे आणि त्यापैकी आता 25 लाख बहिणींना या योजनेचा लाभ झालेला आहे। महाराष्ट्रातील आपल्या ज्या पात्र बहिणी आहेत, ज्या बहिणी जुलैपासून नियमित लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेचा, अशा 25 लाख बहिणींना फडणवीस साहेबांनी लखपती दीदी हे बनविले आहे। आता या वर्षी सुद्धा, म्हणजे हे वर्ष म्हणजे एप्रिलपासून आता नवीन वर्ष लागलेलं आहे। अकाउंटिंग इयर, फायनान्शियल इयर हे एप्रिलपासून सुरू झालेले आहे आणि एप्रिलपासून म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेलं ते 31 मार्च 2026 पर्यंत हे वर्ष सुरू राहील आणि या वर्षाच्या नियमानुसारच, या वर्षाप्रमाणेच आता या वर्षामध्ये 25 लाख पुन्हा बहिणींना फडणवीस साहेब लखपती दीदी बनवणार आहे। तर आता यामध्ये कोणत्या बहिणीचा नंबर लागतो, कोणत्या बहिणींचं भाग्य असेल, कोणत्या बहिणींना हे 1,00,000 रुपये मिळतील, ज्या बहिणींना मिळेल त्या बहिणी तर भाग्यवानच असतील, हो की नाही। कारण की बघा, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला 1,00,000 रुपये मिळावे, परंतु त्याचा काय क्रायटेरिया आहे, त्याचे काय आहे, म्हणजे त्याचे नियम काय आहे, कोणत्या बहिणी त्यामध्ये सिलेक्ट होतील, कोणत्या बहिणींना त्यामध्ये त्या लिस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार, कोणत्या बहिणींचे म्हणजे पात्र यादीमध्ये कोणत्या बहिणी असणार आहेत आणि कोणत्या बहिणींना हे 25 लाख आता बहिणी पुन्हा ठरवल्या जातील यावर्षी आणि 25 लाख बहिणी पुन्हा लखपती दीदी होतील। म्हणजे दरवर्षी 25 लाख असं अशाप्रमाणे 1 कोटी, टोटल 1 कोटी महिलांना, आपल्या पात्र बहिणींना, ज्या आपल्या महाराष्ट्रातील पात्र बहिणी आहेत, पात्र महिला आहेत, पात्र लाडक्या बहिणी आहेत, अशा 25 लाख बहिणींना आता आपले मुख्यमंत्री साहेब 1,00,000 रुपये देणार आहे। तर त्याबद्दल पुन्हा सविस्तर तसे सगळे अपडेट आले की पुन्हा तुम्हाला मी सर्व डिटेल्स माहिती सांगणारच आहे। परंतु बघा, यामध्ये स्वतः
सुरुवातीलाच तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवलेला आहे। या व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लाईव्ह सांगत आहेत की कोणत्या बहिणींना, पात्र बहिणींना मिळणार, तर ते 1 लाख रुपये कसे मिळणार आणि कोणत्या प्रकारच्या बहिणींना हे 1 लाख रुपये दिले जातील, हे सर्व स्वतः आपले मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत। त्यामुळे तुम्ही स्वतः लाईव्ह ऐका, नीट ऐका, एक एक शब्द नीट ऐका, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कळेल की कोणत्या बहिणींना आपले मुख्यमंत्री साहेब लखपती दीदी बनवणार आहे आणि कोणत्या अशा 25 लाख आपल्या महिला आहेत की त्यांना 1 लाख रुपये यावर्षी मिळणार आहे। तर कधी मिळतील हे 1 लाख रुपये, कोणत्या तारखेला मिळतील, कोणत्या महिन्यात मिळतील, याच मे महिन्यामध्ये मिळतील का पुढच्या महिन्यात मिळतील, ते आपल्याला तसे अपडेट अजून आपल्या हाती डिटेल्स लागलेलं नाही। जेवढं आता आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच तो व्हिडिओ सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की आपण आपल्या चॅनलवर असं काहीही, कुठलीही गोष्ट, कुठलीही बातमी, फसवेगिरीची बातमी दाखवत नाही, खोट्या बातम्या आपण दाखवत नाही। स्वतः आपल्याला प्रसारमाध्यमातून जे अपडेट आपल्या हाती लागते ते स्वतः मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवते आणि सुरुवातीलाच दाखवते। असं नाही की पूर्ण व्हिडिओभर मी तुम्हाला माझं सांगेल आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, असं नाही। सुरुवातीला मी तुम्हाला जे सत्य आहे ते तुम्हाला लाईव्ह अपडेट दाखवते। मग ते अजितदादा पवार बोलू देत, आदितीताई तटकरे बोलू देत, किंवा आपले फडणवीस साहेब बोलू देत, किंवा आपले एकनाथरावजी शिंदे बोलू देत, जे पण काही लाईव्ह अपडेट येते ते मी तुम्हाला लगेचच तुमच्यासाठी सुरुवातीलाच तुम्हाला तो व्हिडिओ दाखवत असते। तर सर्व लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहे। अत्यंत मोठी आनंदाची बातमी तुम्हाला बघा, 1 लाख रुपये जवळजवळ मिळणार आहे। काही थोडी बातमी झाली का? खूप मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे। तर सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना आणि आनंदाची बातमी दिल्यामुळे व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघता बघता आपल्याला लक्षातच राहत नाही की व्हिडिओ लाईक करायचा असतो, तर तुमचं व्हिडिओ संपल्यावर तुमच्या लक्षात येतं। त्यामुळे लवकर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा चॅनलला आणि तुमचं मला भरभरून प्रेम मिळू द्या आणि माझं चॅनलला तुम्ही साथ द्या, तुमचं प्रेम मिळू द्या। चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि कृपया करून हे अत्यंत महत्त्वाची मोठी खुशखबरचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सगळ्यांना शेअर करा। तुमच्या सर्व बहिणी, तुमच्या ग्रुपमध्ये जेवढ्या बहिणी असतील, जेवढ्या मैत्रिणी असतील, जेवढ्या महिला असतील, त्यांना सगळ्यांना कृपया करून हा आनंदाचा व्हिडिओ त्यांना पण मिळू देत, त्यांनाही कळू दे ही सगळी आनंदाची बातमी। म्हणून कृपया करून सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा ताई। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला माझं बोललेलं, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? कमेंट करा ताई। तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंट करा ताई। आणि तुम्ही सगळेजण आनंदी राहा, सगळ्यांना आनंद देत राहा आणि चॅनलला सपोर्ट करा, कमेंट करा। थँक्यू व्हेरी मच।